सुद्धा सुजयला हा प्रश्न विचारला होता लोकसभेलाही आणि विधानसभेलाही, ही मेट्रो कधी धावणार आहे सुजय, मला सांगा नाही. मेट्रोची ट्रायल रन पूर्ण झाली, मेट्रोची ट्रायल रन पूर्ण झाली आहे आणि मेट्रो पुढच्या 6 महिन्यामध्ये धावेल. एक लक्षात घ्या की एखादी गोष्ट जेव्हा होत असते तो ब्रिदिंग पिरियड लागतो आणि तो ब्रिदिंग पिरियड जोपर्यंत पूर्ण होत नाही, तुम्हाला एखादी गोष्ट केली की जादूची गाडी नाही की ते झाली गोष्ट, नारळ फोडला की लगेच चालू होणार. ती चालू व्हायला त्याची टेस्टिंग झालेली आहे आणि काही दिवसातच ती मेट्रो आपल्या इथे धावणार आहे. काही दिवसात, किती दिवसात? बघा 3 महिने असतील, 4 महिने असतील, 5 महिने असतील. माझं म्हणणं आहे की ना मेट्रो चालवायचे, विमानात बसून व्यंगचित्र काढायची नाहीये. व्यंगचित्र काढणं आणि विमान उडवणं वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे आपल्याला करायला लागेल. हा रवी भाऊ, मेट्रो काय होणार? मेट्रो तुमच्याकडे धावणार आहे? दादा, मेट्रो धावण्यासाठी पहिला कार शेड होणं गरजेचं आहे. कार शेड, तो कार शेडचा काही कण पण नाही, दगड पण नाही लागला अजून, तर मेट्रो कशी धावणार ती? फक्त गाजर आहे ते, गाजर, फक्त गाजर, फक्त गाजर आहे. गाजरचा वारंवार उल्लेख होतोय. क्या बात आहे. बरं, हा मेट्रो. सर, मला मूळ प्रश्नावर बोलायचं आहे. ठाण्यामध्ये डम्पिंग कुठे आहे? ते डम्पिंग सांगा ना स्वतः हक्काचं. डम्पिंग नाही, धरण नाहीये, ट्रॅफिकचे बोजारा चालू आहे, त्याबद्दल बोला ना. आणि नेहमी ते गटर मीटर त्याचं बोला. मेट्रो नंतर मी धरणावर येतो. मेट्रोचे पैसे जोपर्यंत ह्यांना मिळणार नाही ना टक्केवारी, तोपर्यंत मेट्रो चालू होणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मेट्रो लॉन्चिंग आणि एक्झिक्युशन करता, एक मिनिट थांबा ना. मेट्रो लॉन्चिंग आणि एक्झिक्युशन करता तुम्हाला पहिले लागते कारशेड. ठीक आहे, जिथं जोपर्यंत इन्स्टॉलेशन होत नाही तोपर्यंत होत नाही. ह्यांनी काय केलं, ह्यांनी 1.5 किलोमीटरची मेट्रो दाखवली. मग ती आणि ह्यांची मेट्रो कशी दिसते माहितीये का? टीव्ही मध्ये, बिल्डरच्या रूम मध्ये, अरे मेट्रो अशी धावणार. हेच आहे, गेले 40-50 वर्ष हेच चालू आहे. आणि सांगतो, मी हक्काने बोलतो, अहो या वॉर्डातले 4 नगरसेवक तरी येऊ दे, कामच केले नाही साहेब यांनी. हे फक्त एकच. आता आम्ही इथे उभे आहे हक्कानी, त्यांच्या इकडचे एक तरी नगरसेवक आले का? तुम्हाला 20 वर्ष इथल्या नौपाड्यातल्या जनतेने निवडून दिलेलं. आपसात मारामारी एकमेकात, हा जास्त खातो की तो जास्त खातो, पार्किंग माफिया, गोल्डन गँगचा मेंबर आणि फेरीवाल्यांकडनं हप्ते घेणारा, आणि सर्वात मोठं सांगू, बिल्डरकडनं फ्लॅट हप्ते, यांच्या संपत्ती बघा. आणि जर तुम्ही पाहिलं तर इथे जे गरीब आपले मराठी बंधू जे रस्त्यावरती धंदा करत होते, ठाण्यात कोण मोठं होतंय? नगरसेवक माफिया मोठं होतोय, एकदम मोठा झालं पाहिजे नगरसेवक इथं. हे बघा, नगरसेवक ही सेवा करण्यासाठी झाला पाहिजे, तर इकडे माफिया होण्यासाठी होत आहेत ही लोक. बस तसंच चाललंय असं तुमचं म्हणणं? 100%. प्रत्येक रिडेव्हलपमेंट मध्ये यांच्या नगरसेवकांचे एक फ्लॅट येतात. अहो, इथे तुम्ही जर पाहिलं स्टेशन लगत आहे ना, भरपूर जुनी लोक जी व्यवसाय भाजीचा धंदा करत होती, अहो मराठी लोकांना हे लोक उठवतात, लाज वाटली पाहिजे. आणि मुंब्रा आणि इकडनं लोक आणून बसवले तिथे. ठीक. चला, मेट्रो. मला एकच सांगायचंय, हे आता शिवसेनेची इतक्या वर्षांपासून सत्ता आहे, परंतु ठाणे महापालिकेचा आज विषय इकडे चालू आहे. परंतु ठाणे महापालिकेअंतर्गत विषयच नाही. हे मेट्रो काढतात, हे करतात, तुमच्या मूलभूत सुविधांचं काय? ठाणे महापालिकेमधल्या मूलभूत सुविधांचं बोला. पाण्याचं काय? शाही धरण आणलेलं, शाही धरणाच्या टक्क्यावर शाही धरण थांबलं, मग शाही धरण स्वतंत्र ठाणे. धरणावर आहे, तुम्ही धरणावर येऊ, आपण धरणात उडी मारू. भीक नको पण तुझा कुत्रावर, अशी ठाणेकरांची स्थिती झाली. भीक नको, तो मेट्रोचा सगळा पसारा पसरलाय, ढाकणं उडून पडतात प्रवाशांवर आणि ट्रॅफिक जाम होते. आणि त्यामुळे त्या मेट्रोचा त्रासच जास्त झाला. 2014ची घोषणा आहे ती निवडणुकीत केलेली ठाणे महानगरपालिकेच्या, आणि आता अजून ती पूर्ण झालेली नाही. मी 4 महिन्यांनी प्रवास करायला का येऊ ना? मी 4 महिन्यात प्रवास करायला येतो मेट्रो. मी येतो. माझं तिकीट तुम्ही काढा. मेट्रोच्या प्रवास. दादांनी आता सांगितलं की जोपर्यंत टक्केवारी देत नाही मेट्रो चालू होत नाही. मला त्यांचा एक प्रश्न आहे, मुंबईला, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले मेट्रो मुंबईला चालू झाली, मग यांच्या ठाकरे साहेबांनी पैसे घेतले का मुंबईला मेट्रो चालू करायला? आम्ही टक्केवारी घेत नाही म्हणून मेट्रोचं काम सुव्यवस्थित चालू आहे, आणि 4 महिन्यांनी तुम्ही नक्की या. आणि साहेबांना विचारा किती पैसे घेतले. आणि मेट्रो हक्काचं धरण उपमुख्यमंत्री म्हणतात जमीन अधिग्रहण झालेलं आहे, निधी दिला गेलेला आहे.
मुंबई महापालिकेचं स्वतःचं धरण आहे, नवी मुंबईचं त्याच्या पाठीमागून झालं, ठाण्याचं का होत नाही? प्रत्येक निवडणुकीत यावरच चर्चा करतो. मला मुंबईचं धरण हे काय आज 10, 15, 20 वर्षातलं झालेलं नाही. ब्रिटिशांच्या काळात म्हणजे ज्या टायमाला ब्रिटिशांनी मुंबई राज्य केलं तेव्हा मुंबईचे धरण झाले. आणि त्यानंतर जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं धरणासाठी जागा अधिग्रहण करायची. तुम्हाला धरण बांधणं म्हणजे काय डाळ भात गावण्याचं खाऊ वाटतं का? पण वीट तर पण घेऊ तेवढा शकतो. वेळ लागतो ना. जो जागा अधिग्रहण करणं त्या झालं, बाजूच्या जागा लोकांना- अधिग्रहण ऐका, झालंय. नुसतं जागा अधिग्रहण होत नाही, त्या सगळ्यांचं पुनर्वसन करायला लागतं. आणि हे सगळं पुनर्वसन करणं म्हणजे आपण जेवण बनवणं एवढं तर सोपं नाही. धरण होईल. त्याला वेळ लागणार. धरण होईल. 100% होईल. रवी भाऊ ते म्हणतात धरण होईल. तुमचा घोडबंदरचा पाण्याचा प्रश्न पण सुटेल, टँकर मुक्त होईल घोडबंदर. हा, पाण्याचा आहे, कचऱ्याचा मूलभूत सुविधा घोडबंदरला नाहीये. एक सुशिक्षित एरिया आहे तिथे. बर तिथे आम्हाला कचरा 2-2 दिवस उचलला जात नाही. बर. पाणी मिळत नाही वेळेवर. टॅक्स आम्ही भरतो. हे केव्हापासून आहे? हे किती हे वर्ष 2017 पूर्वीपासून आहे. आता 8 चालू वर्ष आहे. प्रशासक होता. आता मला प्रशासक सांगा, आता तुम्ही जास्त म्हणता झालंय. तुम्ही आता म्हणता आता जास्त मला सांगा झालंय. की मुंबईमध्ये तुम्ही एवढ्या वर्ष म्हणजे आता तर तुम्ही काय केलंच नाही, ब्रिटिशर्सने बांधलेले म्हणजे तुम्ही काय केलंय म्हणजे ब्रिटिशर्स जर असते तर बरोबर चाललं असतं. आता डेमोक्रेसी तुम्हाला नकोय, बरं, ठीक आहे. तुम्हाला ती मोनार्कीच आवडत होती ना. हा. तुम्हाला काय करायचं? धरणातलं पाणी प्यायचंय. धरणातलं पाणी केव्हा पिऊ आपण? जेव्हा यांचं मेट्रो चालू होईल तेव्हा आपण धरणातलं पाणी नक्कीच पिऊ. आता त्यांना एकच विचारा, जर 6 महिन्यात मेट्रो जर चालली नाही तर तुम्ही निवडून आलेले जेवढे नगरसेवक आहेत राजीनामा देणार का? मेट्रो सुरू होईल. तरी 4 महिने म्हटलं. साहेब एक मिनिट. ह्यांच्या तिकिटाच्या भरोशा राहू नका, ते कधी माघार घ्यायला लावतील. ठीक आहे. ताई धरण आज घोडबंदर साईडला तुमच्याकडे पाण्याची काय अवस्था आहे? पाण्याची जो नगरसेवकचा वॉर्ड आहे किंवा त्यांचा जास्त मतदार आहे तिथे पण सांगितलं जातं की इकडचं पाणी जास्त टाइम किती फिरवायचं मग आणि तिथे जास्त दबावाने. जास्त दबावाने आणि जिथे नाही तिथे कमी तिकडे कमी दबावाने. दबावाने म्हणजे तिथे पण शाळा असते यांची. बरं. आणि मला असं वाटतं ठाण्यामध्ये तलावांचं शहर आहे. या तलावांच्या शहरामध्ये आज हे 3 टर्म निवडून येतात. तुम्ही ब्रिटिशांचं बोलताना पण तुम्ही आता निवडून आलेले तुम्ही काय केलंय? बरं. तुमचं काम दाखवा. तुमचं कामाची गरज आहे. सुजय, तुम्ही घोडबंदरला राहिलात ना? तुम्ही ठाण्यातच राहता. घोडबंदरची समस्या आम्हाला खूप चांगली माहिती आहे. हा. आणि हे जे काय इतका वेळ हे जे काही आरोप लावतायत ना अपक्ष, यांची पत्नी स्वतः 5 वर्ष शिवसेनेची नगरसेविका आहे, त्यामुळे त्यांना कुठलाही अधिकार नाहीये. रवी भाऊ. हा, रवी भाऊची बायको. काय विचार- रवी भाऊ, तुमच्या घरात नगरसेवक होता आणि तुम्ही आता घोडबंदरच्या प्रश्नाला घेऊन त्यांच्यावर आरोप करताय. मी आरोप नाही करत त्यांच्याकडे. पत्नीला तुम्ही तिकीट कसा दिलाय, काय दिलाय ते मला पक्षाबद्दल बोलायचं नाही. लेडीजसाठी आम्ही प्रवेश केला नव्हता. जो माणूस झेंडा धरतो, मनसेचा झेंडा होता माझा. योद्धा होतो ते बोलतील योद्धा होतो नाही, माझा जो जास्त प्रश्न काम असा करणारा आहे, असतो. रवी भाऊ, तुमच्या सौभाग्यवती नगरसेवक होत्या की नाही? होत्या ना? ना आहे. इलाज होता ना इलाज. होत- कारण जे स्थानिक माजी महापौर होते. थांबा मला बोलू द्या, घोडबंदर थांबा. मध्ये होत्या नगरसेविका. मला बोलू द्या, थांबा. मग तुमच्याकडचा पाण्याचा प्रश्न टँकर मुक्त का नाही झालं? हा. उभ्या. हा सांगतो बाबा सांगतो. हा, बोलू दे. अरे थांब रे. बोलू दे. बोलू दे. अरे थांब ना महेश, थांबणार आहे. हे थांब रे. मला बोलू द्या 1 मिनिट. हे बोलतात ना, आम्ही ही पक्षनिष्ठा आतापर्यंत संघटनेला पक्षाला जीव पण दिला होता. जेव्हा लोकसभेचा निवडणूक होता तेव्हा वायर पकडली होती या पक्षासाठी, या संघटनेसाठी. मग आमचा निष्ठा कुठे गेली? का ना आमच्यावर का अन्याय झाला आमच्यावरती? बरं ठीक आहे. रवी भाऊ, अजूनही तुमच्या सौभाग्यवती निवडणुकीला उभे आहेत, बरोबर? आम्ही त्यांना सांगितलेला क्लिअर. थांब रे जरा. आम्हाला नको. थांबा. प्रश्न हे ऐका. विषय मांडायचा ऐका. दादाजी सांगतात ना. थांबा. थांब. अरे बाबा थांब. नेते
हे ऐका, दादा सांगतात ना तिकीट दिली. हो दादा, तिकीट दिली तुमचा आरोप आहे. आजही सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी बायको निवडून येईन तुमच्या पक्षाची किंवा युतीच्या पक्षाची, राजीनामा पहिला माझी बायको देईन ठाणा महासभेमध्ये. थांबा. ऐका दादा, तुम्हाला रिस्पेक्ट आहे मला सर्वांची. दादा माझा खूप मोठा भाऊ आहे, तुम्ही माझे मोठे भाऊ आहे. माझं एकच सांगणं आहे, तुम्ही मला लहानपणापासून बघत आले दोघे पण भाऊ माझे. थोडक्यात हा, माझं एकच सांगणं आहे, आम्ही बायकांना उभा करण्यासाठी पक्षात प्रवेश केला नव्हता. ठीक आहे. चला रहदारीच्या प्रश्नाकडे येऊ. रहदारीचा विषय, ठाण्यातला ट्रॅफिकचा मुद्दा सुटणार कधी? जेव्हा हे तुम्हाला अपोजिशन मध्ये दिसतील आणि आम्ही सत्तेत दिसू, तेव्हा ट्रॅफिकचा तुम्हाला बदललेला दिसेल. सुवाचे ऐका, ट्रॅफिक आहे ना, ट्रॅफिकचं सोल्युशन आहे. बघा, आपण जेवढे पण इकडे लोक आहे, जे पक्षाचे आहेत, हा एकदम जेन्युइन प्रॉब्लेम आहे सगळ्यांसाठी. तुम्हाला घोडबंदरवाल्यांना 1-1 तास लागतो. बघा साहेब, एवढ्या परिसरमध्ये 7 शाळा आहेत, 7. हर एक शाळा सुटते आणि शाळा जेव्हा भरते तेव्हा फुल ट्रॅफिक होतो. आपण आहे ना वन वे केले ना, जेवढे जेवढे परिसर आहेत ना, ट्रॅफिक आहे ना संपेल साहेब. आपण ट्रॅफिकचं आहे ना कसं सोल्युशन काढायचं ते बघा. मला अजून एक आहे ना सिरियस एक मॅटर आहे, सगळ्यांना सांगायचं आहे. हो, आम्ही आता फिरतोय, प्रत्येक बिल्डिंगमध्ये एवढे सिनियर सिटीजन आहेत, त्यांना एवढा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना मी विनंती करतो, जे पण निवडून आले आणि ज्यांची पण सरकार आली, सिनियर सिटीजनसाठी काम करा. तुम्ही एक ॲप बनवा, त्याच्यामध्ये सिनियर सिटीजनला ते काय प्रॉब्लेम आहे ना त्यांना कळवा आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करा प्लीज. सूचना. रहदारी, ट्रॅफिक. सर, ट्रॅफिकची समस्या जी आहे ना, ही पूर्णपणे आत्ताच्या वेळेला जर ठाण्यात बसेल तर ह्या मेट्रोमुळे झालेली आहे. आणि मेट्रोचा विलंब का होतोय हा पहिला मुद्दा आहे. आणि मेट्रोचा विलंब हा टक्केवारीसाठी जर होत असेल तर ती टक्केवारी बाजूला सोडून मला सर्वांना मी विनंती करतो, हे टक्केवारी वगैरे सगळ्यांना बाजूला काढा आणि लवकरात लवकर ठाणेकरांसाठी एकत्र येऊन कुठे ना कुठे हा विषय सोडून द्या. बरं, ठीक आहे. बघा साहेब, अजून ठाण्याच्या धरणाचं इंजिनियर्स लोकांनी प्लॅन पण बनवलेलं नाहीये, ब्ल्यू प्रिंट नाही. तर ते धरण होईल कधी? सगळे इंजिनियर झोपलेले आहेत ठाणे महानगरपालिका. आणि मेट्रोचा प्रश्न जो आहे ना, तो केवळ त्या मेट्रोच्या कामाचं दिरंगाईमुळे तो ट्रॅफिक जाम होते. रस्ते ट्रॅफिक डिवाइड करायला लागते, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. मेट्रो पूर्ण झाली की ती ट्रॅफिक पूर्ण. ठीक आहे. माझ्याकडे वेळ संपत आला. रवी भाऊ, रहदारी. मला एक त्यांना खरं कौतुक करायला वाटतं, त्यांनी जे ज्येष्ठ नागरिकांचं सांगितलं ते खरंच चांगला विषय आहे की एक सिव्हिल सेन्स म्हणून आम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि आम्ही विरोधकांच्या चांगल्या गोष्टींचा मान राखतो. बरं, तुम्हाला सत्ता मिळते, 5 कामं फटाफट बोला, वेळ संपला. बघा, सत्ता मिळणारच आहे आणि ठाण्याचा विकास हा वेगवेगळ्या पद्धतीनं होणार आहे. चांगले रस्ते, पहिलं काम. चांगले रस्ते. नंबर 2. दुसरे चांगले उद्यान. नंबर 3. मुबलक पाणी. चौथं, चांगली सर्व लहान मुलांना खेळण्यासाठी चांगली गार्डन. आणि क्लस्टरचा समूह विकास ही योजना समर्थपणे राबवू. ठीक आहे, 5 कामं. तुम्हाला संधी मिळते. सगळ्यात पहिलं काम. यांनी आतापर्यंत जेवढ्याही मैदानांवरती आणि उद्यानांवरती अतिक्रमण केलंय, सगळ्यात पहिले ते अतिक्रमण काढणार, हे पहिलं काम. दुसरं काम, ट्रॅफिक सिस्टीम जी आहे ती आम्ही व्यवस्थित करणार. तिसरं काम, इकडच्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा यांनी खाल्ल्या, महानगरपालिकेच्या शाळा खाल्ल्या, आता ही जनता त्यांना खाणार, त्या शाळा आम्ही सुरुवात करणार. चौथं काम, इकडची ड्रेनेज सिस्टीम आहे 1974 ची आहे, ती आपल्याला लवकरात लवकर बदलायला लागेल, नाही तर तुम्हाला सकाळी इथे घाण दिसते, ती बदलणार. आणि 5वं काम, इथले जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी एक विशेष हेल्पलाईन सुरू करणार. ठीक आहे. शेवटचं मला सांगा, ठाण्याचा महापौर कोणाचा? तर मंडळी, हा सगळा मूड महापालिकांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण थेट ठाण्यातनं जाणून घेतला. 16 तारखेला कळेल की ठाणेकरांचा नेमका मूड काय आणि त्यातच कळू शकेल की ठाण्याचा किंग कोण. पुन्हा भेटूयात कुठल्या ठिकाणी मूड महापालिकांचा जाणून घेण्याकरता. इथे थांबूया.